अनेक राजकीय घडामोडींनंतर अखेर कोल्हापूर लोकसभेच्या लढतीचं चित्र स्पष्ट होतंय। महाविकास आघाडीकडनं काँग्रेसच्या चिन्हावर शाहू महाराज तर महायुतीकडनं शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक लोकसभेच्या रिंगणात आहेत। शाहू महाराज निवडणूक लढवत असल्यामुळे कोल्हापूरची लोकसभा रंगतदार होताना दिसतेय। कल महाराष्ट्राचा मध्ये आढावा घेऊयात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा। कोल्हापूरचा आखाडा शाहू महाराज जिंकणार। काँग्रेसच्या तिकिटावर लढणार निवडणूक। शाहू महाराज आणि मंडलिकांमध्ये होणार लढत। महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूरचे शाहू महाराज निवडणूक लढवतात, तर दुसरीकडे महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। महाविकास आघाडीकडून तीनही पक्षांनी सर्वानुमते शाहू महाराज यांना उमेदवारी दिली। ठाकरे गटाच्या वाट्याची जागा ठाकरेंनी शाहू महाराजांसाठी सोडल्याचं बोललं जात आहे। आता काय झालंय, जनतेचीच इच्छा अशी झाली आहे की आपण याच्यामध्ये उतरावं या आणि जनतेकडे लक्ष देण्यासाठी, आणि त्याच बरोबर या तिन्ही गटांच्या नेत्यांची म्हणे एकमत कसं झालं मला समजलं नाही, पण मी पेपरमध्ये पाहतोय की त्यांनी तिघांनी ठरवलं की मी निवडणूक लढवली पाहिजे। त्यातली कोल्हापूरची जी जागा आहे ती आम्ही शाहू महाराजांचा मान ठेवून ते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ती त्यांना काँग्रेसला दिली। त्यातली कोल्हापूरची जी जागा आहे ती आम्ही शाहू महाराजांचा मान ठेवून ते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ती त्यांना काँग्रेसला दिली। तर महायुतीकडून भाजपचे समरजित घाटगे हे रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात असतानाच संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा शिंदे गटानं संधी दिली आहे। आणि शिवसेना हा शिंदे गट स्थापन झाल्यापासून सुद्धा चांगली बांधणी झाली आहे। ह्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या जीवावर ग्रामीण भागापासून या शहरी भागापर्यंत प्रचंड अशा ताकदीनं लोक आमच्या तिन्ही पक्षाकडे आकर्षित झालेले आहेत। मोदीजींचं देशातलं काम, राज्यातलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं काम आणि खासदार म्हणून मी करू शकलेलं काम, या कामाच्या बळावर मी या निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जातोय। निश्चितपणानं लोक मला पोचपावती देतील याची मला खात्री आहे। कोण आहेत शाहू महाराज छत्रपती, एक नजर टाकूया। कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या गादीचे वारसदार आहे। संस्थाने खालसा झाल्यानंतर कोल्हापुरात करवीर अधिपती अशी त्यांची ओळख आहे। शेवटचे छत्रपती शहाजी महाराज यांनी आताच्या शाहू महाराजांना नागपूरकर भोसले घराण्यातून दत्तक घेतलं। 1970च्या दरम्यान महाराज दत्तक आल्यानंतर आणि शहाजी महाराजांच्या निधनानंतर 1984ला सध्याचे शाहू महाराज छत्रपती गादीवर आले। 1995ला मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शाहू महाराज छत्रपती यांच्यासह कोल्हापुरातील अनेक मोठी घराणी शिवसेनेमध्ये गेली। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची देखील शाहू महाराज छत्रपती यांच्याशी जवळीक आहे। 1999ला राष्ट्रवादीमधून शाहू महाराज यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह करण्यात आला होता, मात्र त्यावेळी शाहू महाराज यांनी स्पष्ट नकार दिला होता। शाहू महाराज छत्रपती कोणत्याही एका राजकीय व्यासपीठावर नसले तरी कोल्हापुरात सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांकडून त्यांचा तितकाच आदर केला जातोय। तर संजय मंडलिक कोण आहे त्यावर एक नजर टाकूया। कोल्हापूरचे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव। सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनानंतर संजय मंडलिक यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून 2019ची निवडणूक लढवली। 2019च्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव केला। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात। या 6 मतदारसंघात कोणत्या पक्षाची ताकद अधिक आहे त्यावर एक नजर टाकूया। करवीरमध्ये काँग्रेसचे PN पाटील आमदार आहेत। दक्षिण कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे ऋतुराज पाटील आमदार आहेत। उत्तर कोल्हापूरमध्ये जयश्री जाधव काँग्रेस, तर कागलमधून हसन मुश्रीफ हे अजित पवार गटाचे नेते आमदार आहेत। चंदगडमधून अजित पवार गटाचे राजेश पाटील आमदार आहेत, तर राधानगरी भुदरगडमधून शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर हे आमदार आहेत। काँग्रेसचे 3 आमदार, अजित पवार गटाचे 2 आणि शिंदे गटाचा 1 आमदार आहे। शाहू महाराज यांच्यासाठी जमेच्या बाजू अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे, कारण वंचितने शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला। 2019 मध्ये वंचितच्या उमेदवाराने तब्बल 62,000 मतं घेतली होती। की पक्षाच्या वतीने त्यांना पूर्णपणे आमचा असणारा पाठिंबा आहे। त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करावे लागतील
ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जातील। दुसरीकडे शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी असल्याची चर्चा आहे। नाराजीची कारणं कोणती आहेत त्यावर एक नजर टाकूया। गेल्या 5 वर्षात खासदार संजय मंडलिक हे मतदारसंघात नॉट रिचेबल असल्याच्या तक्रारी आहेत। संजय मंडलिक हे नागरिकांना भेटत नसल्याची प्रमुख तक्रार आहे। संजय मंडलिक यांचे स्वीय सहाय्यकही फोन उचलत नसल्याची ही तक्रार आहे। योजनांसंदर्भात मंडलिकांकडे नागरिकांनी दिलेल्या पत्राला कोणतंच उत्तर दिलं जात नसल्याचंही लोकांचं मत आहे। एकंदरीतच कोल्हापूर लोकसभेची निवडणूक चुरशीची आणि तितकीच अटीतटीची होणार आहे। शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे संजय मंडलिक यांच्या समोर मोठं आव्हान निर्माण झालंय। त्यामुळे मंडलिक यांच्यासाठी हा सामना कठीण असणार आहे। रणजित माजगावकर, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर।